मान्या, ए मान्या, अरे बोल की बाबा आता काहीतरी. कुठं आणायचे एवढे पैसे? मी बी तोच विचार करतोय कुठनं आणायचे. मग आतमध्ये कायला बोलला देतो म्हणून? मला वाटलं असेल तो डोक्यात काहीतरी म्हणून बोलला असतील. अरे निले मी बोललो काय आणि नाही बोललो काय, पैसे तर द्यायला लागणार आहेत ना. तोच विचार करतोय कुठनं आणायचे, कसे आणायचे. माझ्या घरच्यांना जर कळलं ना तर मला मक्याचं कणीस कसं सोलतात तसंच सोलते. बघू जे होईल ते होईल. मनोज, अय मान्या, अरे मान्या, अरे काय बाहेर बिरा झाला काय? मी तुला किती आवाज देते, पुढेच पडतोय. माग माग कशाला गे ती? काय काम आहे बोल. तुला सगळं माहित असतं तरी विचारायचं काय काम आहे, काय काम आहे. सुमे, तुला तसलं काय बोलायचं असेल ना तर जाऊ दे मला. मान्या, काय रे नुसतं माझ्यापासून लांब 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 पळत असतो. मला काय काटे बिटे लागलेत होय? ही तर माझी काय लागली आहे माझं मला माहीत. तुला काय सांगू, काय बोलायचं ते लवकर बोल. तू लग्नाला कधी हा बोलणार आहे? तुला दुसरं काय सुचत नाही का ग? नुसतं लग्न लग्न लग्न. तुला 1000 वेळा सांगितलं तुझं माझं लग्नाचं जमायचं नाही, तरी परत परत तेच 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 विचारती. का नाही जमायचं सांग ना मला. का नाही जमायचं कळू दे मला. ऐकायचंय तुला? हां. ऐकायचंय? मग ऐक. माझं जानवर प्रेम आहे आणि मी लग्न केलं तर तिच्याशीच करीन. कळलं? तुझ्याशिवाय मी कुणाचाच विचार नाही रे केला. तू नुसतं असं बोलला तरी माझ्या डोळ्यातून पाणी निघायला लागलं. बघ जरा, बघ एकदा. आणि तुला दुसऱ्या कोणासोबत बघणं मला सहनच नाही होणार. अगं सुमी, मी तुला तेच तर सांगायचा प्रयत्न करतोय ग, पण तुला ऐकायचंच नाहीये. अगं तुझं तू स्वप्न रंगवतीयस. असं बोलून रडवलंच तुम्हाला. ए सुमे, अगं ऐक की. हाय, कोण होती ती आणि काय करत होता तुम्ही? तुला काय करायचं? का सांगायचं मी तुला? तू तर मला ओळखत नाही ना, मग कशाला विचारती? मनोज, गपगुमान सांगा नाहीतर काहीतरी वाईट होईल बघ. का सांगू तुला? कोण लागते तू माझी? आधीची जानू असते ना, सगळं सांगितलं असत. पण आता तुला लग्न करायचंय ना. अरे का आता ओळखत नाही मी तुला? हा, मला वाटलं मी नाही बोललो तुझ्याशी तर तू घरी जाशील, पप्पांना बोलशील, काहीतरी करशील, मग निघालशील. पण तू तर काहीच केलं नाहीस. अगं पण तुलाच लग्न करायचंय ना, मग कर ना. मग किती दिवस तुझी वाट बघू? किती दिवस वाट बघू सांग? मग मी तरी कशाला वाट बघू? हा, का वाट बघायची मी तुझी? हे बघ, आत्ताची पोरगी गेली ना, तिचं माझ्यावर प्रेम आहे आणि माझं पण तिच्यावर प्रेम आहे. आणि आम्ही दोघं लग्न करणार आहे. तुम्ही दोघं लग्न करणार आहे का? अरे मनोज, असं नव्हतंच की रे तू. मी तुझा जीव होते की रे. हा बघ, झाला तुझा व्हिडिओ. झालं? आता मला मदत करू लाग. अगं कसला व्हिडिओ काढलास हा सांग बरं. डिलीट कर आणि चांगला काढ. फक्त एकदाच. शेवट मी तुला सगळी तू मदत मला करेन. मदत करणार. हा, अगं उभं धर ना फोन. रील्स आडवा काढतात का ग? स्टार्ट. धर बाय. चांगला झालाय ग व्हिडिओ. मालती, ए मालती,
अय मालती हिथं आहे मी. कशाला ओरडतोय र? काय काम आहे बोल. आबा थांबले चौकात म्हणले मालतीला 500 रुपये घेऊन पाठव. त्यांना काहीतरी सामान घेतलंय. आपण जास्त पैसे घेऊन जायचं कळत नाही वय. त्यांचं काहीतरी काम आहे. थांब आले जाते मी. जा 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 लवकर जा बघ थांबले. अय झालं ना आता तुझं निरोप देऊन. उगा नको शेंबडात माशी गोळ्यावानी करू. चाललोय की थांबाय कोण आलंय. गाडी बी चालू आहे ना आता. चावीच नव्हती लावली. जाने तुझं काय. उठान मला मदत करू लाग. मी आले आबाला पैसे देऊन. काका त्याला चढा आहे का? आहे की. कितीला आहे द्या बरं. 2000 रुपये 2500 रुपये. 2000? तेल ऐकताय का सोनं ऐकताय? सोन्याच्या भावातच घ्यावं लागेल तेल पण. हा उघडेला का? एक काम करा हां त्याला चढावा द्या बाकीचे परत आणून देतो. चालतंय की. द्या द्या. मामा पप्पांनी सांगितलेलं सामान भरलं का? भरलंय की. बरं देतो एक 5 मिनिटं. बरं बरं द्या लवकर. काय बघतो डोळा वासून? तुझ्या कोण बघते? तुला काही सोनं लागले वय? मागासपासून तो डोळा फाडून बघतोयस की. आणि काय सांगतोयस? मी हे बघतोय की पापा की परी मा की दुलारी. आज इकडे दुकानाकडे कशी? का पापाच्या बदला काय खायला प्यायला लागत नाही वे? मामा झालं का? द्या बरं लवकर. काका येऊ का? हो. पप्पा चहा घ्या की. थोडंसं काम राहिलं. अहो गार होईल की. बरोबर दे. मनोज तू माझ्या माग माग सारखं फिरतोयस. मी जिथं जाईल तिथं मला तूच दिसतोयस. ए बाई येडी बिडी झाली का काय? उलट मी जिथं जिथं जाईन तिथं तिथं तू दिसती मला. आता इथं नदी वाले तर तूच दिसती. अय इथं खरंच आली आहे मी. आयला मग योग योग म्हणायला लागेल. पण प्रत्येक वेळेस कसं काय योगायोग रा? पण तसं काय असलं तर मी अजिबात खपून घेणार नाही बघ. ए कसलं वाटलं होय मी तुला? वाटायचं काय? दिसतंय की. दिसतंय म्हणजे हे भांगर बिंगर वाटलं काय तुला? मग तुला काय वाटलं? कशाला बोलवलं इथं? ह्याचसाठी की. वाह ग वाह. म्हणजे स्वतः मला इथं बोलावलं वरून मला तुपत बुडवून मारायला लागलीस की. का आता बोललेला राग येतोय? आणि माझ्या घराबाहेर कोण फिरत होता रे? तू का तुझं भूत? ते येतो मी. अय येतो मी. का आता बोल की. मग असले टूर करत होतास बरं. आणि माझ्या मागं मागं का फिरतोयस मला माहितीये. कारण मी तुला आवडते. ए बाई ते पाया पडतो. मला आवडते तू म्हणून तुझ्या मागं मागं फिरायचो खरंय. पण तू बी माझ्याकडे बघायची. मग मला वाटलं की तुला बी मी आवडत असेल. तसं काय दिसा ना. त्या अंगावर येते वासा वासा. राहू दे येतो मी. अय थांब. तुला कोण म्हणलं रा मला तू आवडत नाहीस? मला आवडतोयस म्हणूनच तर तुला इथं एकट्याला बोलवलंय. पण म्हणलं जरा तुझी मजा घ्यावी. तुला बी मी आवडतोय. पण तुझी जानू कुठे आहे रा? माझी जानू हे काय? तिथं आहे माझी जानू. मनोज तुझं प्रेम खरं वालंय की टाइमपास वालं? हा कसला प्रश्न आहे? तुला काय माझ्या प्रेमातलं खरेपणा दिसा ना वय? तसं नाही रे. आत्ताच्या जगात कुठं तुला खरं प्रेम दिसतंय सांग बरं.
सगळा टाइमपासच चालू आहे. हे बघ, जमाना जरी बदलला असला हम्म. तरी खरं प्रेम तसंच आहे, कळलं का? होय, पण मला वाटतंय खरं प्रेमी लग्नानंतरच असते, त्याच्या आधी सगळं टाइमपासच. होय बाई, लग्नानंतरचं प्रेमच खरं असते. आता काय मला खऱ्या प्रेमावर PhD करायला होती? PhDचं नाही, आपल्याबद्दल घरी कधी सांगतो ते सांग. सांगतो की, काय घाई आहे, पण त्याच्या आधी जरा टेस्ट ड्राईव्ह घेऊ दे की. तसं नाही, लाडीगोडी लावू नको. पहिला आधी तुझ्या घरच्यांना माझ्या घरी घेऊन ये, रितसर मागणी घाल, आणि मग नंतर तसलं काय ते बघू. होय ना? नाही आता बस इथंच, मी पटकन घरी जातो, तुझ्या बापाला तुझा हात मागतो, मग आपण भेटू. अरे लगेच कुठं, बस खाली पडशील. तसं नाही, आधी माझ्याबद्दल तुझ्या घरच्यांना सांग, घरच्यांना माझ्या घरच्यांना भेटायला लाव, मागणी घालू देत, मग ते मोठे मोठे त्यांचं बघतील सगळं काय असेल ते. बरोबर. आता कसं आहे, आता मोठे त्यांचं बघून घेतील, आपण आपलं बघू ना. सर रे, नाही म्हणलंय ना तर नाहीच. आता काय झालं? अगं जानू, तुझा हात मागायला मला आधी सेटल तर झालं पाहिजे. असंच कसं तुझ्या बापाकडे यायचं आणि त्यानं नकार दिल्यावर? जरा थांब, मला काहीतरी काम धंद्याचं बघू दे. तोपर्यंत आपण कोणाला काही सांगायचं नाही आणि कोणाला भेटायचं नाही. तुझं काय ते सेटल व्हायचंय ना, ते लवकर करून घे. मला जास्त दिवस तुझ्यापासून लांब नाही राहायचं. मला पण नाही राहायचं. तू आणि तुम्ही दोघं जण इथं काय करतात आणि मना काय करतो तुझ्यासोबत? हा अय काय रे? अय, तुला काय करायचंय? आम्ही काय बी करू? मला काय करायचंय? मग आम्हाला माहिती का? हा का मग आम्हाला सांगू? हा मग तुला काय वाटलं मी घाबरतीये वय? अय भाडकाव, आता तोंड शिवलं का तू? हा तूच घेऊन आलो तिला इथं? ए सुबे, ती काही लहान पोरगी नाही माझ्या मागे यायला, आणि तिला मी चॉकलेट दाखवलं ना आली मागं. तिला कळतं. अय ते सोडा, तुम्ही दोघं जण इथं काय करताय मला ते सांगा अगोदर. मग तू काय एवढा येडायस वय? तुला न समजायला येड्यास ढोंग नको करू, तुला सगळं समजतं. अय तिच्या बरोबर तू परत दिसला ना, तो तंगडच तोडतो. ती होणारी माझी बायको, कळलं का? ए सुब्या, अय, गचुडं सोड म्हणले ना, गचुडं सोड. मागे सरायचं, गाडी चालू करायची आणि गप सुटायचं, नाहीतर मुस्का हिकडचं तिकडे केलेलं ना कळणार पण नाही. कुठं आणले ते रे नाम? माझं तुझ्यावर किती प्रेम आहे तुला माहित आहे ना मनोज, आणि तुझं जेवढं प्रेम आहे ना तेवढंच माझं पण तुझ्यावर प्रेम आहे. तू का असं वागतोयस? अगं जानू, मग नको न करू लग्न. मी आधीच होकार दिलाय घरच्यांना, पण आपण हे करू शकतो की. तू घरी येऊन पप्पांना सगळं सांग, मागणी कर, काही ना काहीतरी होईल की रा. बोल की. हे बघ, तू करून टाक लग्न, माझी काय हरकत नाही. असला कसला निर्दयी काळजाचा झालायस रे तू? हा, हे बघ, आता तुझ्याकडे शेवटचा पर्याय आहे. तू माझ्या पप्पांना येऊन घरी मागणी घाल तर काहीतरी होईल, नाहीतर मला विसरून जा. जाते मी. आकाशराव, आज एकटे झाले, आई बाबा नाही आले? नाही, तात्या जरा पुण्याला गेले सकाळीच, त्यामुळे एकटं झालं. हां, ते ह्या महिन्यामध्ये 3 चांगले मुहूर्त होते, तेच तात्या म्हणले विचारून कुठलं तारीख धरायची. असं आहे हां. कुठल्या तारखा आहेत? बघा 10, 18 आणि 30 आहे. हे काही टायमिंग सोबत लिहून आणले. होय. 18, 30 धरूया. 30 चालतंय, मग सांगतो तसं घरी. हां. घरी 30 तारीख. हां, चालेल. चालतं, येऊ का मग? अहो आकेशराव आले तर जेवण जाते. हो. नाही, राहू द्या मामी, परत जेवणाचं बघू. महत्वाचं काम तर झालं. अहो जेवण बनवायला असं किती वेळ लागते? आत्या बनवते. नाही, राहू द्या, महत्वाचं काम तर झालं. ते आपलं अजून लग्नाची तयारी बाकी. येऊ का? या. बरं पडेल लग्न. मामा,
मुद्दा म्हणून केलंय तू सगळं ना. तुला माहिती आहे मला जानू बरोबर लग्न करायचंय, तरी पण तू तिला मुलगा बघितला ना. अरे सोब्या, मुद्दामून नाही केलं मी. हे सगळं एवढं लवकर जुळून आलं सगळं आम्हालाच कळलं नाही. आणि ते जोडी आहे ना वरती बनतात ते खरंय. अरे जोड्या काय नाही वरती बनत मामा. तू जर नाही म्हटला असं तर कशाला जोडी जमली असती वरती. अरे सोब्या, तू काय बी म्हटलं ना तरी जोडी जी आहे ना ते वरतीच बनतात. आपण तू मी सगळं निमित्त आहोत. अरे मामा ना तू मामा ना कंस मामा कंस मामा. पण मामा अरे तुझ्याच हातात राहू सगळं. तू नाही म्हटलं तर कसं होईल सांग बरं. आणि तुला पण माहिती मला जानू लय आवडते ती. अरे माझ्या हातात काय आहे सोब्या. मुलाला मुलगी पसंत आहे, मुलीला मुलगा पसंत आहे. मी काय करणार. हां, जानू जर नाही म्हटली तर काहीतरी होऊ शकतं. मामा जानू जरी नाही म्हटली ना तर तू आमचं लग्न लावून दे. अरे जबरदस्ती कसं करणार मी. तिचा बाप आहे, एकुलती एक मुलगी आहे माझी. आणि तिचं चांगलं वाईट नक्कीच बघणार ना मी. हां, बरोबर नाही. अरे सुब्या, माझ्याकडे काय काम काढलं? तुझ्याकडे काम होतं पण जानू की तुझ्याकडे काम असल्यावरतीच येतो का गं? बरं बोल. काय नाही, तुझा होणार नवरा आला होता. लग्नाची तारीख धरायची म्हणत होता. आणि मामा आणि मामीने त्याचीच तारीख धरली. होय, मग तुला तर लय कामं असतील. पत्रिका छापायच्या, वाटायच्या, पाहुण्यांना बोलवायचं आणि काय काय कामं. तुझ्या लग्नाची कामं आणि मी करायची. चल हट. माझ्या लग्नाची कामं तू नाही करणार तर कोण करणार? जानू मला माहिती आहे तुला लग्न नाही करायचं. तुझ्या तोंडाकडे बघूनच कळतंय माहिती आहे. तुला पण माहिती आहे मला तुला आवडते. अरे सुब्या, तुला मी येतानाच ओळखलं होतं की तू काय बोलणार आहेस. आणि तुला कोण बोललं रे मला लग्न नाही करायचं. मी तर या लग्नाला जाम खुश आहे बाबा. जानू तुझं लग्न दुसऱ्या बरोबर होतं ना ते मला सहनच होत नाही. तू एकदा नाही म्हण लग्न तुरून टाक. तुला पण माहिती आहे माझं लय प्रेम आहे तुझ्यावर. लय जीव आहे का माझं तुझ्यावरती. अरे सुब्या, मला माहिती आहे तुझा माझ्यावर किती जीव आहे, पण माझा पण पाहिजे का नको तुझ्यावर जीव. जानू तू फक्त एकदा हा म्हण मला. हे बघ, निघतो का उगाच वाईटपणा नको. मला तर तू आवडाय पाहिजे का नको. उगाच मागासपासून लावली टिव 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 टिव. बरं निघतो मी. पण तुला माझं बनवण्यासाठी मी काय पण करत असतो. यार द्याक ना दिवा. जा.